बारामती तालुक्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे प्रकार चिंताजनकरित्या वाढत असून देवकरणी, पितृदोष, वास्तुदोष यांसारख्या कारणांचा आधार घेत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचं समोर आलंय। प्रगत आणि सुशिक्षित तालुका म्हणून ओळख असलेल्या बारामतीत अशा प्रकारांचा वाढता प्रभाव अनेकांना धक्का देणारा ठरतोय। भोंदू बाबांचा वाढता प्रभाव तालुक्यात काही स्वयंघोषित बाबा आणि तथाकथित धार्मिक व्यक्ती संकट दूर करतो, देवीची स्थापना करून देतो, करणी उतरवतो अशा आमिषांद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढतोय। या माध्यमातून मोठ्या रकमा उकळल्या जात असून अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याच्या घटना समोर येत आहेत। मनोहर भोसले प्रकरणामुळे खळबळ। 2 दिवसांपूर्वी भोंदू बाबा मनोहर भोसले याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळालंय। तपासादरम्यान त्याचे बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनुयायी असल्याचं समोर आलंय। या प्रकरणानंतर इतरही अशाच प्रकारांवर प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष बाब म्हणजे फक्त अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकही या फसवणुकीचे बळी ठरत आहेत। वैयक्तिक समस्या, कौटुंबिक अडचणी किंवा आरोग्याच्या कारणांमुळे काही जण अशा बाबांवर विश्वास ठेवतात आणि त्यातून फसवले जातात। या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे तक्रारींचा अभाव। समाजात बदनामी होईल या भीतीने अनेक पीडित नागरिक पुढे येत नाहीत। त्यामुळे पोलिसांकडे नोंद झालेल्या तक्रारी कमी असल्या तरी प्रत्यक्षात फसवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचं स्पष्ट होतंय। पोलीस प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय। कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी असं सांगण्यात आलंय। तसेच समाजात जागृती निर्माण करून भोंदूगिरी विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नाही तर सामाजिक पातळीवरही जागरूकता वाढवणं आवश्यक आहे। अंधश्रद्धेविरोधी मोहिमा, शिक्षण आणि जनजागृती यामुळेच या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल। एकूणच बारामतीसारख्या प्रगत तालुक्यात वाढत असलेली भोंदूगिरी ही चिंतेची बाब असून नागरिकांनी सतर्क राहून अशा फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करणं ही काळाची गरज ठरतेय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।